वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च नंतरचा काळ हा साधा ग्रह बदल किंवा दिनदर्शिकेतील तारीख बदल नाही, तर नियतीच्या पुस्तकातील एक नवा अध्याय आहे. अनेक महिन्यांपासून तुम्ही जे काही सहन केले, आर्थिक अडचणी, नात्यांमधील ताण, मानसिक संघर्ष, मेहनतीनंतरही मिळालेलं अपयश, हे सर्व व्यर्थ नव्हते. प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक संयमाच्या क्षणामागे एक अदृश्य दैवी योजना कार्यरत होती. ब्रह्मदेवाने तुमच्या जीवनाच्या पटावर काही विशेष घटना आधीच कोरून ठेवल्या आहेत आणि आता त्या प्रत्यक्षात उतरण्याची वेळ जवळ आली आहे. वृषभ राशी ही स्थैर्य, संयम आणि कष्टाचे प्रतीक असलेली रास आहे. तुम्ही पटकन हार मानणारे नाही, पण कधीकधी मनात प्रश्न येतो की इतका संघर्ष का? याच प्रश्नाचे उत्तर मार्च नंतर मिळू लागेल. हा काळ तुमच्यासाठी फळप्राप्तीचा, समाधानाचा आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्माचा आहे. जे काही पुढे घडणार आहे ते केवळ बाह्य बदल नसून अंतर्मनातील जागृतीही आहे. तुमचे जीवन एका नव्या उंचीवर नेण्यासाठी नियती स्वतः पुढाकार घेत आहे. नंबर 1 आहे, आर्थिक स्थैर्याचा अनपेक्षित दरवाजा उघडेल. मार्च नंतर तुमच्या आर्थिक स्थितीत जो बदल होईल तो केवळ तात्पुरता नसेल, तर दीर्घकालीन स्थैर्य देणारा असेल. गेल्या काही महिन्यात अडकलेले व्यवहार, रखडलेले पेमेंट, कोर्ट कचेरीचे आर्थिक प्रकरणे किंवा भागीदारीतून येणारा पैसा अचानक मार्गी लागू शकतो. काही वृषभ जातकांना वारसा हक्क, विमा, कमिशन किंवा बोनसच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळू शकते. ज्यांनी शेअर मार्केट, जमीन जुमला किंवा व्यवसायात गुंतवणूक केली आहे त्यांना हळूहळू पण ठोस फायदा दिसू लागेल. महत्त्वाचं म्हणजे हा पैसा केवळ खर्च भागवण्यासाठी नाही, तर बचत आणि भविष्यासाठी भक्कम पाया तयार करण्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल आणि आर्थिक शिस्त निर्माण होईल. पूर्वी जिथे हात आखडता घ्यावा लागत होता, तिथे आता आत्मविश्वासाने निर्णय घेता येतील. नंबर 2 आहे, करिअरमध्ये मोठी उंच झेप. तुमच्या मेहनतीचे फळ आता स्पष्टपणे दिसू लागेल. ज्यांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही यश हुकलेले पाहिले त्यांना आता योग्य वेळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्या कामगिरीकडे जाईल आणि तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. बढती, जबाबदारीत वाढ किंवा नवीन प्रोजेक्टचे नेतृत्व अशी संधी मिळू शकते. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट, मोठे ऑर्डर किंवा परदेशी संपर्क निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामाची किंमत कळेल आणि इतरांनाही ती पटेल. करिअरमध्ये स्थैर्य आल्याने मानसिक समाधान वाढेल आणि भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. नंबर 3 आहे, घरातील तणाव दूर होईल, शांतता प्रस्थापित होईल. वृषभ राशीचे लोक कुटुंबाला खूप महत्त्व देतात, पण कधीकधी गैरसमज, अहंकार किंवा आर्थिक ताणामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होते. आता या तणावाचा अंत होण्याची वेळ आली आहे. घरातील एखादी महत्त्वाची चर्चा सकारात्मक निकाल देईल. भाऊ बहीण, पालक किंवा जोडीदार यांच्याशी असलेले मतभेद हळूहळू मिटतील. एखादा धार्मिक कार्यक्रम, सण किंवा कौटुंबिक समारंभ घरात आनंदाची लहर निर्माण करेल. घरात नवीन वस्तू, वाहन किंवा घर सुधारणा यामुळेही सकारात्मक ऊर्जा वाढेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूत आणि सहकार्य वाढेल. तुमच्या मनावरचा भावनिक भार हलका होईल आणि घर हे खरे समाधानाचे ठिकाण बनेल. नंबर 4 आहे, प्रेमसंबंधात नवा टप्पा. ज्यांच्या प्रेमसंबंधात अडथळे, शंका किंवा तात्पुरता दुरावा होता त्यांना आता स्पष्टता आणि स्थैर्य मिळेल. एकतर्फी प्रेम करणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो किंवा कमीत कमी त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील. आधीपासून नात्यात असलेल्यांसाठी हा काळ अधिक जवळीक निर्माण करणारा ठरेल. विवाहाची चर्चा पुढे सरकेल किंवा कुटुंबाची संमती मिळेल. विवाहित वृषभ जातकांसाठी जोडीदाराकडून विशेष सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. जुने गैरसमज दूर होऊन विश्वास दृढ होईल. नात्यांतील संवाद सुधारेल आणि एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची भावना वाढेल. हा टप्पा केवळ रोमॅन्टिक नसून स्थिर आणि जबाबदार नात्याचा पाया मजबूत करणारा ठरेल. नंबर 5 आहे, आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांती. गेल्या काही काळात शारीरिक थकवा, पाठदुखी, मानदुखी, पचनाच्या समस्या किंवा रक्तदाबातील चढउतार जाणवत असतील, तर मार्च नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. योग्य उपचार, नियमित दिनचर्या आणि आहारातील बदल यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल. विशेषतः वृषभ राशीच्या लोकांनी गोड पदार्थ, जड अन्न आणि आळशी जीवनशैली यावर नियंत्रण ठेवले तर आरोग्य अधिक चांगले राहील. मानसिकदृष्ट्या मोठा बदल जाणवेल. सततची चिंता, भविष्यातील असुरक्षितता हळूहळू कमी होईल. ध्यान, जप, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणे यामुळे मन शांत आणि स्थिर बनेल. झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक ऊर्जेने होईल. नंबर 6 आहे, जुनी इच्छा पूर्ण होण्याचा क्षण. अनेक वर्षापासून मनात साठवलेले एखादे स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर येईल. घर खरेदी, जमीन व्यवहार, नवीन वाहन, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा परदेशात जाण्याची संधी
अशी एखादी गोष्ट पूर्ण होऊ शकते. हे यश अचानक मिळाल्यासारखे वाटेल, पण प्रत्यक्षात तुम्ही केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे ते फलित असेल. काही जणांना पूर्वी अपयश आलेल्या गोष्टीत पुन्हा संधी मिळेल आणि यावेळी यश मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि तुम्हाला जाणवेल की योग्य वेळ आल्यावर स्वप्ने साकार होतात. ही इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला भावनिक समाधान आणि कृतज्ञतेची भावना तीव्रतेने जाणवेल. नंबर 7 आहे समाजात प्रतिष्ठा आणि मरातब वाढेल. वृषभ राशीचे लोक शांतपणे काम करणारे असतात, पण मार्च नंतर तुमच्या कार्याची दखल सार्वजनिकपणे घेतली जाईल. एखाद्या संस्थेत, कार्यालयात किंवा समाजात तुम्हाला सन्मानित केले जाऊ शकते. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. तुमचे विचार आणि निर्णय महत्त्वाचे ठरतील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या नावाला प्रतिष्ठा मिळेल. समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमची ओळख केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता मार्गदर्शक म्हणून होईल. यामुळे तुमच्या कुटुंबालाही अभिमान वाटेल. मार्च नंतर वृषभ राशीसाठी घडणाऱ्या या घटना केवळ योगायोग नाहीत, तर दीर्घकाळाचा संयम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेचे फलित आहेत. आर्थिक स्थैर्य, करिअरमधील प्रगती, नात्यांतील सुधारणा, शत्रूंवर विजय आणि अंतर्मनातील जागृती या सर्व गोष्टी मिळून तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवतील. कदाचित काही क्षणी तुम्हाला वाटेल की हे सर्व इतक्या सहज कसे घडत आहे, पण लक्षात ठेवा की प्रत्येक यशामागे तुमचा संघर्ष दडलेला आहे. हा काळ तुम्हाला केवळ आनंद देणार नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. डोळ्यात येणारे आनंदाश्रू हे तुमच्या जिद्दीचे आणि श्रद्धेचे साक्षीदार असतील. पुढील प्रवासातही संयम, नम्रता आणि कृतज्ञता जपा. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या अध्यायाची सुरुवात झाली आहे. आता तुम्ही आत्मविश्वासाने पुढे चालत राहा, कारण तुमच्या जीवनात स्थैर्य, समृद्धी आणि समाधानाचा नवा युगारंभ होत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीची अंगठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. धन्यवाद.